नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात MKM मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. काळी दौलत खान येथील विद्युत वितरणाच्या त्रासास कंटाळलो. 22 गावाच्या नागरिकांसह दौलत नाईक करणार रास्ता रोको. महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे 33 kV विद्युत वितरणाचे केंद्र आहे. यातून शेकडो गावांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु दिनांक 22/5/2024 ते 26/5/2024 या 5 दिवसात सततचा पुरवठा बंद असल्याने 22 गावातील नागरिक संतप्त झाले असून रस्ता रोकोचा लेखी इशारा दिला आहे. विद्युत वितरणाच्या परिसरातील तुळशीनगर, सिंचपाड, वनोली, खेडी, हिवळणी, घोणसरा, माळवागत, मोदी, सातगरी, नाईकनगर, सुधाकरनगर, पेडी, नगरवाडी, बोंडारा, पोखरी अशा 22 गावांचा विद्युत पुरवठा दिनांक 22 मे ते 26 मे असा 5 दिवस विद्युत पुरवठा विभागाच्या 2 कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणाने खंडित झाला होता. या 5 दिवसाच्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे जलवाहिनी बंद, पिण्याच्या पाण्याची समस्या, पीठ गिरण्या बंद, दळणाची समस्या, घरातील उपकरणे बंद, मोटर पंप बंद, गुरांना पिण्याच्या पाण्याची समस्या अशा अनेक समस्या नागरिकात निर्माण झाल्याने 22 गावांच्या नागरिकांना 5 दिवस त्रास सहन करावा लागला आहे. 22 गावाच्या नागरिकास 5 दिवस झालेल्या त्रासास हे 2 कर्मचारी जबाबदार असून त्यांची त्वरित बदली करून 22 गावाचा विद्युत पुरवठा दिनांक 5 जून पर्यंत सुरळीत करावा, अन्यथा 6 जून रोजी काळी दौलत खान येथील मुख्य चौकात रस्ता रोको करणार असल्याचे लेखी निवेदन उपकार्यकारी अभियंता महागाव यांना दिल्याचे प्रसार माध्यमाशी बोलताना दौलत चतुर नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यवतमाळ यांनी म्हटले आहे. MKM मराठी न्यूज करता ब्युरो मायाताई सागर पाईकराव. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दौलत चतुर नाईक, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ आणि सामाजिक कार्यकर्ता. काळी परिसरामध्ये तारीख 22 ते 25 तारखेपर्यंत रातभर या एरियाला लाईन दिली नाही. नंतर मग आपण ज्यावेळेस जे लाईनमॅन आहे त्या लाईनमॅनला फोन केल्यावर त्यांनी फोनचं बंद करून ठेवले. फोन बंद झाल्याच्या नंतर शेवटी आम्ही परेशान झालो. एरियातली जनता परेशान झाली. सर्व लोक माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्याच्या नंतर सर्वांचे सह्या घेऊन एक निवेदन मी कलेक्टरला पाठवलं, तहसीलदारला दिलं, ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद त्याला दिलं, विद्युत पुरवठा जे आहे महागावला त्याला दिलं, विद्युत भवन पुसद त्याला सुद्धा दिलं. आणि ह्या समस्या आमच्या निकाली काढा. विद्युत पुरवठ्याचं काम जर आमचा सुरळीत नाही झाला आणि या लाईनमॅनच्या बदली नाही झालं तर मला 6 तारखेला काळी येथे बसस्टँडवर आंदोलन करावं लागणार आहे. एवढं बोलतो मी. आणि माझ्या एरियाच्या समस्या निघाल्या पाहिजे.